कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड शहरातील कॅन्सर प्रबोधन यात्रेअंतर्गत आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कॅन्सरविषयी जनमानसात जनजागृती करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे हा होता। या प्रसंगी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला आणि उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। मुख्य वक्ते डॉक्टर अविनाश सावजी यांनी आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केलं। विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली आहे त्यांच्या प्रेरणादायी अनुभव कथनानं उपस्थितांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला। खेड तालुका पत्रकार संघ आणि लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे या उपक्रमाला मोठी गती मिळाली। नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला असून समाजात आरोग्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न सातत्याने व्हावेत असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। त्याचे फाउंडर वाईस चान्सलर पद्मभूषण डॉक्टर शिवसरी यांचे पुस्तक आहे नो युअर बॉडी, हिंदीमध्ये मराठीत पण आहे। यूट्यूबवरती पाहिलं नाव घेऊन काही तुम्हाला रेफरन्सेस पण सांगणार। मी असं प्रोग्राम बघत नाही, जे काय संशोधनाने सिद्ध झालं ते दिग्गज लोकांनी सांगितलं, त्यांना जग मानते त्यांचं डॉक्टर शिवसरी त्यांची हिंदीमध्ये व्हिडिओ मराठी इंग्लिशमध्ये आहे, ते सांगायचं जरूर ऐका। कारण का कॅन्सर बाबत जी जनजागृती आहे ती व्हायला हवे। कारण हा जीवघेणा कार्यक्रम म्हणजे जीवघेणा आजार आहे मी मानते। कारण आता दादांनी सांगितलं, विचारदादांनी की माझ्या घरात 10 जण मनाने जर स्ट्रॉंग असेल माणूस तो कुठूनही कसाही व्यवस्थित होऊ शकतो। कारण हा माझा अनुभव आहे। मी जेव्हा लास्ट स्टेजला कोरोनाच्या होते तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं की ही